नमस्कार. आपल्या मराठी कॅलेंडर मधला आषाढ महिना सुरू झाला की एक वेगळ्या प्रकारची लगबग आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः कोकण पट्टीमध्ये आणि पुण्याजवळच्या काही जिल्ह्यामध्ये आपल्या प्रत्ययाला यायला लागते. आषाढ सुरू झाल्यानंतर लोकांना वेध लागलेले असतात ते आषाढी वारीचे, आणि त्या वारीच्या बातम्या एकापाठोपाठ एक येत असतात. त्या आपण पेपरामध्ये वाचतो, टी व्ही वाहिन्यांवरून त्याचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला होतं. आणि याच दरम्यान कुठे कुठे जिथे जिथे गणपतीचा कारखाना असतो त्या कारखान्यामध्ये त्या कलावंतांनी आकारास आणलेले गणपती आपल्याला दिसायला लागतात. सुरुवातीला पांढरे असलेले हे गणपती मग रंगवले जातात, त्यांना मग आच्छादन घातलं जातं आणि मग भक्तांच्या घरी जाण्यासाठी नटून सजून बसलेले हे बाप्पा कधी एकदा गणेश चतुर्थीचा दिवस येतो आणि धूमधडाक्यामध्ये मी माझ्या भक्तांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून सेवा करून घेतो असं या गणपती बाप्पांना नक्की वाटत असावं असा माझा प्रामाणिक विश्वास आहे. पण या गणपतींची चाहूल जी आपल्याला लागते ते दोन प्रकारांनी लागते. मगाशी सांगितल्याप्रमाणे जाता येता आपल्या रस्त्यावर जिथे कुठे गणपती मूर्ती तयार करण्याचे कारखाने असतात त्या ठिकाणी नजरेला ही सगळी दृश्य आपल्याला पडतात. आणि त्याचबरोबर वर्तमानपत्रामधून बातम्या आणि टी व्ही चॅनलवरून त्यांचं जे रटाळ नावाचं उद्यापन असतं ते सुरू होतं. आणि नेहमीच्या प्रथेप्रमाणे किंवा नेहमीच येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे त्याच्यामध्ये मला कुठेतरी विषण्ण करणाऱ्या किंवा खुदकन हसवणाऱ्या दोन बाबी प्रकर्षाने वर्तमानपत्रांतल्या बातम्यामधून आणि टी व्हीमधल्या त्या चरकामधून बाहेर आलेल्या दिसतात. आपण निश्चितपणे वाचलेलं असेल, ऐकलेलं असेल, आणि हे उल्लेख मी आपल्यासमोर आता केल्यानंतर आपल्याला निश्चितपणे आठवेल की गणपतीच्या आधी 15-20 दिवस म्हणजे श्रावण संपता संपता किंवा नारळी पौर्णिमा उलटल्या आपल्याला वर्तमानपत्रामध्ये 3-3 कॉलम 4-4 कॉलम मथळ्याच्या बातम्या असतात की गणपती चालले लंडनला, गणपती चालले न्यूयॉर्कला. आता आपला आद्य दैवत असलेला गणपती बाप्पा न्यूयॉर्कला चालला, लंडनला चालला, या बातम्या आपलं ऊर भरून आणतात. आपल्याला कुठेतरी अभिमान वाटायला लागतो. आणि मग वर्तमानपत्रामधून या बातम्या सुरू झाल्यानंतर त्या टी व्हीच्या खोकड्यातूनही मग त्या बाप्पांचं प्रत्यक्ष दर्शन, त्या मूर्तिकारांच्या मुलाखती, किंवा आज टेक्नॉलॉजी अतिशय स्वस्त आणि सुलभ झाल्यामुळे ज्या कोणाकडे लंडनमध्ये किंवा न्यूयॉर्कमध्ये या बाप्पांची स्थापना होणार आहे थेट तिथून त्या माणसांशी साधलेला संवाद या टी व्हीच्या खोकड्याच्या पडद्यावरून आपल्याला बघायला मिळतो. आता आपल्या देवताचा प्रसार होतोय, त्याच्याबद्दल जगभर कौतुक होतंय, ही खरं तर आपल्या दृष्टीने आनंदाची आणि सौख्याची बाब असायला पाहिजे. पण हे सगळं बघून अनेकानेक प्रश्न किंवा अनेकानेक चिंता माझ्या मनामध्ये फेर धरून नाचायला लागतं. कोणत्याही गोष्टीचा जेव्हा प्रसार होतो किंवा दुसऱ्या ठिकाणी जाऊन ती गोष्ट रुजते असं आपण म्हणतो, त्यावेळेला आपल्याकडून गेलेलं एखादं बीज समजा लंडनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, फिलाडेल्फियामध्ये कुठेतरी रुजतं, हे आपल्याला तेव्हा म्हणता येईल जेव्हा तिथल्या माणसांना त्याच्याबद्दल काहीतरी कुतूहल निर्माण होतं. तिथले काही लोक त्याचा अंगीकार करायला लागतात आणि मग आपण तिथे पाठवलेल्या बीजाची मनापासून जोपासना आणि त्याच्या वृद्धीसाठी पुढे तिथले लोक जेव्हा पुढाकार घेतात तेव्हा आपण इथून पाठवलेलं ते बीज खऱ्या अर्थाने तिथे रुजलं असं म्हणता येईल, असं माझं प्रामाणिक मत आहे.
आणि या सगळ्या संदर्भाच्या पार्श्वभूमीवर जर आपल्या गणपती बाप्पांचं लंडनमध्ये किंवा न्यूयॉर्कमध्ये जाणं असेल तर ते मात्र या कोणत्याही कसोटीला उतरत नाही. आपल्या भारतातून लंडनला किंवा न्यूयॉर्कला किंवा जगाच्या पाठीवर कुठच्याही शहरामध्ये गेलेले आपलेच इथलेच महाराष्ट्रातले पुण्यातले नागरिक, मग ते घाटे असतील, देशपांडे असतील, गायकवाड असतील किंवा अन्य कोणीही असतील, ते आपल्या बाप्पाची तिथे स्थापना करतात. भारतामध्ये असताना त्यांना हा जो सांस्कृतिक ठेवा लाभलेला असतो त्याची जोपासना करण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते पूर्ण भक्तीने करतात, याच्यामध्ये वाद नाही. आणि आपल्याला आवश्यक असलेली किंवा पूजेसाठी लागणारी गणपतीची शाडूच्या मातीची मूर्ती आपल्याला लंडनमध्ये मिळत नाही, न्यूयॉर्कमध्ये मिळत नाही म्हटल्यावर आपले लोक तिथे जाऊन जे स्थायिक झालेले आहेत ते साहजिकपणे भारतामधून या मूर्ती मागवतात. भारतामधून मोठ्या गाजावाजा करून या मूर्ती त्या त्या शहरामध्ये जातात आणि भारतामधूनच तिथे गेलेल्या लोकांच्या पूजेचा आणि एकंदर भक्तीचा त्यांना प्रत्यय येतो. त्यांची पूजा अर्चा धूमधडाक्यात होते आणि हे माझ्या आठवणीप्रमाणे गेले 20-22 वर्ष असंच्या असं चालू आहे. दरवर्षी आपल्याकडून तिथे जाणाऱ्या स्थायिक होणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे आणि त्यामुळे साहजिकच या वर्षी 700 मूर्ती गेल्या, पुढच्या वर्षी 1000 होतील, त्याच्या पुढच्या वर्षी 1500 होतील. पण ही काही वाढ म्हणता येणार नाही. किंवा मगाशी आपण मी जे सांगितलं की आपल्या बाप्पाची तिथे काही रुजवात झालेली नाही आणि त्यामुळे बाप्पा चालले लंडनला अशी काहीतरी कॅप्शन देऊन आता जणू काही बाप्पांचा सगळीकडे प्रसार झावू लागलेला आहे असं एक खोटं चित्र किंवा आभासी दुनियेमध्ये फेरफटका करणारी गोष्ट आपल्याला या वाहिन्या आणि वर्तमानपत्र ओरडून सांगत असतात. ते मला थोडंसं विषण्ण करणारं वाटतं. ज्या वेळेला एखादा जॉन, मग एखादी प्रेसिला, एखादा फर्नांडिस, मग तो कुठच्याही परदेशातला असेल, बाप्पाच्या प्रेमामध्ये येऊन मूर्ती मागवून तिथे एखाद्या जॉनच्या घरी, टॉमच्या घरी, प्रेसिलाच्या घरी जेव्हा गणपतीची स्थापना होईल आणि त्यांच्याकडून आमचे बाप्पा जेव्हा यथासांग पूजा करून घेतील तेव्हा मी खऱ्या अर्थाने बाप्पा चालले लंडनला या उक्तीला काहीतरी अर्थ प्राप्त झाला आहे असं मला म्हणता येईल. बाप्पा चालले लंडनला, बाप्पा चालले न्यूयॉर्कला हे तुमचा TRP वाढवण्याचं साधन असू शकतं, पण माझ्यासारख्या थोडासा शांतपणे बसून विचार करणाऱ्या माणसाला मात्र याच्यामध्ये काही दैदिप्यमान आहे असं बिलकुल वाटणार नाही. तीच बाब नवरात्रीनंतर ज्या बातम्या यायला लागतात त्या आपल्या दिवाळीच्या फराळाची आहे. फराळ चालला लंडनला, फराळ चालला न्यूयॉर्कला, असं मग गणपतीच्या पाठोपाठ दिवाळीच्या आधी दसऱ्याच्या तोंडावर आपल्याला बातम्या परत ऐकायला लागतात. परत मुद्दा तोच आहे. आपल्याकडच्या लोकांनी त्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा आपल्या पदार्थांची आवड जोपासण्यासाठी आपल्या भारतामधल्या कारागिरांकडून चकली, चिवडा, लाडू, करंज्या मागवल्या. इथे त्या व्यवस्थित पॅक झाल्या, त्यांच्या त्या घरामध्ये गेल्या तर फार मोठा तीर आपण काही मारलेला आहे असं नाही. फराळ चालला लंडनला ही ओढ किंवा ही टॅगलाईन खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल जर लंडन असो, न्यूयॉर्क असो, अबुधाबी असो किंवा दुबई असो, तिथल्या एखाद्या सुपर मार्केटमध्ये किंवा तिथल्या 2-4 दुकानामध्ये वारेमाप पद्धतीने आपला दिवाळीचा फराळ विकला जाईल.
तिथले जॉन तिथले टॉम पिशव्या घेऊन लाईनी लावून तो दिवाळीचा फराळ खरेदी करतील आणि त्याचा घरी जाऊन आनंदाने आस्वाद घेतील आणि आपल्या भारताचं कौतुक करतील. त्यावेळेला फराळ चालला लंडनला या गोष्टीला काहीतरी अर्थ प्राप्त होईल. आता हे विचार माझे स्वतःचे आहेत आणि नाही म्हटलं तरी आपल्याही मनामध्ये असं कुठेतरी वाटत होतं याची मला खात्री आहे. पण बोलायचं कुणी या एका दुग्ध्यामध्ये पडल्यामुळे आपल्या मनामध्ये आलेले विचार कदाचित आपण इतक्या उघडपणे कोणाशी बोलला नसाल. शेवटी वास्तवाला भिडणं किंवा वास्तव जे आहे ते मंजूर करणं मान्य करणं याच्यामध्ये मोठ्या यशाची बीजं दडलेली असतात. आणि नुसताच फराळ चालला लंडनला बाप्पा चालले न्यूयॉर्कला याच्यामध्ये मशगूल राहणं म्हणजे स्वतःची स्वतः करून घेतलेली घोर फसवणूक आहे हे मात्र खरं. इंग्रजीमध्ये जी एक फ्रेज आहे की फॉल्स प्राईड म्हणजे मराठीमध्ये त्याचं तंतोतंत नाही पण जवळपास जाणारं एक भाषांतर असू शकतं की वृथाभिमान. जी गोष्ट मुळामध्ये नाहीच आहे किंवा तुम्ही मानता तशी ती अजिबात नाही आहे, केवळ तुमच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये किंवा कल्पनेच्या डोंगरावर ते उदयाला येत आहे, ती आपली मानून तिचं बाळणपण करून तिच्याबद्दल आपला अभिमान जाहीर करणं म्हणजे वृथाभिमान. हे सगळं ऐकून आपल्याला जे काही वाटलं ते खुल्या दिलाने मोकळेपणाने खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये जरूर लिहून पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.